कळमना हद्दीतील कॉपर कंपनीतून लगातार 2 वेळा चोरी करून चोरट्यांनी 4,80,000 रुपयाचं कॉपरवर हात साफ केला होता। पोलिसांनी तांत्रिक तपास करून परिसरातील 3 आरोपींना अटक केली आहे। चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला, तर बाकी कॉपर कुठे ठेवलं, कुठे विकलं याचा तपास कळमना पोलीस करीत आहे। हद्दीतील कॉपर कंपनीतील 20 जानेवारीला कॉपर चोरी झाला होता। त्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पुन्हा 30 तारखेला त्याच कंपनीतून कॉपर चोरी झाली। पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या आधारे तपास करून 3 आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली। या दोन्ही चोरीत चोरांनी एकूण 4,80,000 रुपयाचा कॉपर चोरी केला होता। दिनांक 20/1/2025 रोजी आपले पोलीस ठाणे कळमना अंतर्गत जे न्यू गुलाब इलेक्ट्रिक कंपनी आहे, ते कॉपरची कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये कॉपर चोरी गेला होता आणि अशी आपल्याकडे प्राथमिक माहिती आलेली होती। त्यानुसार आपण रिपोर्ट घेतलेली आहे त्यांची, आणि त्यानंतर पुन्हा आपण आरोपीचा शोध घेतच होतो। त्या दरम्यान पुन्हा 30 तारखेला त्यांच्या कंपनीमध्ये पुन्हा अटेम्प्ट झाला चोरीचा, आणि अशा दोन्ही वेळेस चोरांनी अटेम्प्ट करून जवळपास 600 किलो कॉपर चोरीला गेला होता। 600 किलो ज्याची जर आपण पर केजी जर किंमत पकडली तर तो पूर्ण 4,80,000चा कॉपर चोरीला गेला होता त्यांच्याकडून। तर त्या चोरीमध्ये आपण मग फुटेज पाहिले, त्या घटनास्थळावर असणारे फुटेज, आणि फुटेज पाहून आपल्याला त्यामध्ये फुटेजमध्ये 2-3 मुलं झळकताना दिसलेले होते। मग त्या फुटेजच्या माध्यमातून आपण पुढे तपास करत गेलो, आणि आपले जे वस्तीमधले जे गुप्त बातमीदार होते त्यांना ऍक्टिव्ह केलं, आणि त्यांच्या मार्फतीने आपल्याला समजलं की कॉपर चोरीमध्ये 2-3 मुलांचं नाव येत आहे। तर त्या मुलांवर पाळत ठेवून आपण त्या मुलांना ताब्यात घेतलं, आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं। अशा प्रकारे आपण 3 मुलांना अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये 3 मुलांचा PCR घेतलेला आहे।